काही दिवसापूर्वी एका 4 वर्षाच्या चिमुकलीने सोशल मीडियाला एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला होता। लोक मला चायनीज का म्हणतात, मी तर इंडियन आहे। आप हम लोग को चाइनीज बोलने से हम बहुत गुस्सा होते हैं, बहुत दुखी होते हैं। प्लीज हमको इससे मत बोलो, हम बहुत दुखी होगा। तो हमको इंडिया बोलो, इंडिया, हमको चाइनीज मत बोलो। हम बहुत दुखी लगते चाइनीज बोलने से। अरुणाचल प्रदेशच्या ट्विंकलचा हा प्रश्न इंटरनेटवर व्हायरल झाला। लाखो लोकांनी तिचा व्हिडिओ पाहिला, अनेकांनी तिची माफी मागितली आणि आता याच ट्विंकलचा नवा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावर राग नाही, तक्रार नाही, आहे ते फक्त एक गोड हसू। कारण ट्विंकलची आई तिला सांगते, आता सगळे तुला इंडिया बेबी म्हणत आहेत आणि त्यावर ट्विंकलचं उत्तर आहे, सब लोग इंडिया बोल रहा, अभी हम इंडिया हो गया। अभी हम इंडिया हो गया। क्या बोले? अभी हम इंडिया हो गया। आप इंडिया हो गया। आपको अभी फेसबुक में सब आप इंडिया इंडिया बोल के, इंडिया का बेबी है बोल के लिख रहे हैं ना। ये थैंक यू बोलो। थैंक यू भाई सब लोगों को जो भी हमको लाइक करा। हम इनको लाइक करेगा हम भी। ही आहे अरुणाचल प्रदेशची 4 वर्षाची कारगा ट्विंकल। काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता। लोक तिला तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून चायनीज म्हणतात आणि याच गोष्टीची तक्रार ट्विंकलने आपल्या निरागस भाषेत केली होती। तिचा हा प्रश्न फक्त एका 4 वर्षाच्या मुलीचा प्रश्न राहिला नाही, तो देशभरात चर्चेचा विषय बनला। अनेकांनी ट्विंकलची माफी मागितली, तर अनेकांनी तिच्या पाठीशी उभं राहत सांगितलं, चेहरा वेगळा असू शकतो पण भारतीयत्व वेगळं नसतं। आणि आता समोर आलाय ट्विंकलचा नवा व्हिडिओ। आपको अभी फेसबुक में सब आप इंडिया इंडिया बोल के, इंडिया का बेबी है बोल के लिख रहे हैं ना। थैंक यू बोलो। थैंक यू भाई सब लोगों को। आता सगळे तुला इंडिया बेबी म्हणत आहेत, हे ऐकताच ट्विंकलच्या चेहऱ्यावर हसू येतं। लिख रहे हैं ना। थैंक यू बोलो। थैंक यू भाई सब लोगों को। एका 4 वर्षाच्या मुलीच्या तोंडून आलेलं हे छोटंसं वाक्य, त्यात देशाच्या विविधतेचा किती मोठा अर्थ दडलाय हे कदाचित तिच्याही लक्षात नसेल। पण नॉर्थ ईस्टलाच हा अनुभव का? इथे एक मोठा प्रश्न आहे। नॉर्थ ईस्ट मधल्या लोकांना त्यांच्या चेहऱ्यामुळे चायनीज, जपानी किंवा परदेशी का समजलं जातं? भारत हा एकाच चेहऱ्याचा देश नाही। अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, आसाम आणि सिक्कीम या संपूर्ण प्रदेशात वेगवेगळ्या जमाती, भाषा, संस्कृती आणि शारीरिक वैशिष्ट्यांची मोठी विविधता आहे। पण देशाच्या इतर भागांमध्ये नॉर्थ ईस्टमधल्या नागरिकांना त्यांच्या आशियाई दिसणाऱ्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यामुळे परके समजण्याची प्रवृत्ती दिसते। अभ्यासांमध्येही नॉर्थ ईस्टच्या नागरिकांना त्यांच्या अपीअरन्समुळे चीनी किंवा इतर देशातील नागरिक समजलं जाणं, त्यांच्यावर शेरेबाजी होणं आणि भेदभावाचा सामना करावा लागणं नोंदवलं गेलं आहे। म्हणजे प्रश्न त्यांच्या चेहऱ्याचा नाही, प्रश्न आहे तो आपली विचार करण्याची पद्धत बदलण्याचा। इंडियन दिसण्यासाठी ठराविक चेहरा नसतो, कारण भारतीय असण्यासाठी गोरा रंग हवा, विशिष्ट डोळे हवेत, विशिष्ट नाक हवं किंवा विशिष्ट चेहरा हवा असा कोणताही नियम नाही। भारताचा चेहरा एक नाही, भारताचे अनेक चेहरे आहेत। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत प्रत्येक प्रदेश भारताला वेगळी ओळख देतो। आणि म्हणूनच ट्विंकलला तू चायनीज नाहीस एवढं सांगण्यापेक्षा तू भारतीय आहेस, कारण तू भारताचीच आहेस हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे। ट्विंकलच्या पहिल्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या। काहींनी तिची माफी मागितली, काहींनी तिच्या व्हिडिओला प्रेम दिलं, तर अनेकांनी भारताच्या विविधतेबद्दल भाष्य केलं। आणि आता नव्या व्हिडिओ ट्विंकलचं हे गोड हसू पाहून पुन्हा एकदा सोशल मीडिया तिच्या प्रेमात पडलाय। तिचा सोशल मीडिया अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे एका चिमुकलीची तक्रार ऐकून देशभरातून उमटलेला सकारात्मक प्रतिसाद। ट्विंकल आता म्हणते, आता आम्ही इंडिया झालो। पण खरं पाहिलं तर ट्विंकल कालही इंडियन होती, आजही इंडियन आहे आणि उद्याही इंडियनच राहणार। फरक फक्त एवढाच, काल तिला समजावून सांगावं लागत होतं, आज देश तिला सांगतोय। म्हणून पुढच्या वेळी आपल्याला आपल्यापेक्षा वेगळा दिसणारा एखादा भारतीय दिसला, त्याला कुठला असं विचारण्याआधी आपलाच आहे असं म्हणूया। कारण भारताची ओळख एका चेहऱ्याची नाही, भारताची ओळख या असंख्य चेहऱ्यांमध्ये आहे। आणि कदाचित ट्विंकलच्या या छोट्याशा वाक्याचा मोठा अर्थही हाच आहे, आता आम्ही इंडिया झालो।